हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बनवतोय एक छोटीशी हँडबॅग. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बर्लॅप क्लॉथ आणि हा आहे आपला बुकरम, म्हणजे कॅनव्हस बोलतो ना आपण, तो कपड्यात वापरतो तो. आणि सगळ्यात आधी ना आपल्याला त्याची बॅकग्राऊंडची तयारी करायची, कारण नंतर मग आपल्याला उशीर नको व्हायला. ठीक आहे, अशा प्रकारची वेणी बनवून घ्यायची. कशी बनवायची बघून घ्या. अशा प्रकारची रशी बनवायसाठी आपल्याला ना ज्यूट किंवा सुतळ घ्यायचे. मी सुतळीचाच वापर करते. तर हिला काय करायचं, आपल्याला अशी पकडायचे, इथून गाठ मारून घ्यायचे आणि या तिन्ही लाईन आहेत ना सेम असल्या पाहिजेत. तिन्ही सुतळीच्या ज्या दोऱ्या मी घेतलेल्या आहेत त्या एकाच लेवलच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला असा फिरवून इथून खालून घेऊन गाठ मारून घ्यायची. एकच साईज ठेवा, जास्त कुठली तरी छोटी कुठली तरी मोठी असं नका बनवू. त्या लाईन मोठ्या मोठ्या आहेत, म्हणजे या ज्या आपण सुतळ घेतलेल्या आहेत किंवा दोऱ्या घेतलेल्या आहेत या खूप मोठ्या असल्या कारणाने आपल्याला सारख्या सोडवत बसायला लागणार आहेत. तर एक नॉट मारल्याच्या नंतर आहे ना तिला मोकळी करत जा. हे बघा, अशी मोकळी करत जायची आपल्याला. मी तुम्हाला पहिले हातात दाखव. तर अशा प्रकारे आपल्याला कंप्लीट करायचे. आणि जशी गाठ आपण इथे मारली वरती तशीच आपल्याला एंडिंगला पण करून घ्यायचे. मी पहिले पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे आपली कंप्लीट झालेली आहे, कारण ही लहान झाली आहे आपल्याकडची रशी. तर आपल्याला ती एंड करून घ्यायचं आहे. तर अशीच परत गाठ मारायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला एक सर्कल कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही कपडे बुकरम, बघा बुकरम आणि हा बर्लॅप क्लॉथ, हा दोन्ही ना याच्यावरती ठेवायचं आहे आणि आपल्याला सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ना हे सर्कल आपण ड्रॉ करणार ना ह्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे इतकं अंतर सोडायचं आहे. अंदाजे 1-1 सेंटीमीटर आपल्याला इथे जास्त सोडून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पुढे ना काम येणार आहे. आणि त्यानंतर याला ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडने. अशी हाफमध्ये आपल्याला सर्कलमध्ये हिला असे फोल्ड करून घ्यायचे. अशा प्रकारे जाळून घ्या पूर्ण रशी. त्यानंतर ही सर्कल आहेत ना, हे दोन्ही सर्कल एकमेकाला चिकटवून घ्यायचे. हे बघा, असे स्टिक करून घ्यायचे. मी स्टिक करून घेतलेले आहेत, तुम्ही पण चिकटवून घ्या. असंच करत आपल्याला राऊंड करून घ्यायचं पूर्ण. थोडं वेळाने करा, कारण काय स्टिक झालं पाहिजे पहिलं वाला आपलं काम केलेलं, मगच आपण पुढे काम करणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे सगळं मी कव्हर करून घेतलं आहे. वेण्या त्याच्या बनवलेल्या सुतळीच्या त्या मी स्टिक करून घेतल्यात सगळीकडे. आणि आता आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे मधून. फोल्ड केल्यानंतर आपल्याला बरोबर सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि लागणारा एक झिप. त्याला फोल्ड करून घेतलेलं आहे आपण. आता पुढे बघूया काय करायचं आहे. ठीक आहे, तर आता इथपर्यंतचं काम आपलं कंप्लीट झालेलं आहे. पुढे बघूया डेकोरेशनसाठी काय करता येते. तर मी ही वूल घेतलेली आहे. वूलला खूप छोटे आपल्याला पॉम्पॉम बनवून घ्यायचे. 30 फेरे आपल्याला करून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे पॉम्पॉम बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारचं आपल्याला पॉम्पॉम रेडी करून घ्यायचे. तर आपल्याला हे पॉम्पॉम बनवून झालेले आहेत. ठीक आहे, मी याच्यावर लावून बघितले. आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, सुई दोरा घ्यायचा आहे.
आपण घेतल्यात कोडी शेल प्लॅस्टिकच्या त्या, ओरिजिनल नाही घेतल्यात. तुम्हाला हवं तुम्ही ओरिजिनल वापरू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला ती बसवायची आहे. डिस्टन्स मेंटेन करून घ्या किती घ्यायचं तुम्हाला. जे काय वर्क तुम्ही कराल ना तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथेच करून घ्या. म्हणजे ही पूर्ण करायच्या आधी इथे कंप्लीट करून टाका, नाही तर काय होईल माहिती आहे, नंतर ते बसणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला कोडी शेल लटकवून घ्यायची इथे. आता आपण दुसरा पॉम अटॅच करून घेऊया. आता इथे पुढे वेगळा कलर घ्यायचा आपल्याला. तर असं करून सगळं कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा मी ते पॉम आणि कोडी शेल लावून कंप्लीट केलेलं आहे. हे बघा इथपर्यंत आपलं झालेलं आहे. काय करायचं ते बघा, 2 ठिकाणं निश्चित करा. बघा इथे मला हवी आहे, त्याच्यावरती हाफ कट मोती असतात ना ते बसवूया आपण एक, आणि मला एक इथे हवं आहे. एकदा पुन्हा बघा कसं हे बसवलं आहे, मी फुल बनवलं आहे. मला असं वाटतं ते चिकटणार म्हणून मी आता दुसरं बनवते. आता हे ड्राय होईपर्यंत आपल्याला असंच सोडायचं आहे. जोपर्यंत ती साईड सुकते ना तोपर्यंत आपण इकडे छोटे छोटे बीट्स लावून घेऊया. तुम्हाला हवे तर तुम्ही थोडे मोठे पण बसवू शकता. तर बघा कोडी शेल ना असे रंगीत पण येतात. त्यातले मी ग्रीन आणि पोपटी कलर किंवा येलो कलरमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आता आपण याला याच्यावरती सेट करणार आहोत. जसे मी हे ठेवलेत ना तसे इथे पण सेट करून घेणार आहोत. तर मी दाखवतो तुम्हाला कसे सेट करते. तर आपल्याला चिकटवूनच घ्यायचे आहेत ते, पण एक सेटिंग असते कुठलं पण वस्तूला चिकटवायची, ती मेन आपल्याला माहिती पडली पाहिजे. तर एक डार्क ग्रीन कलर घेतो आपण आणि याचं पॉइंट आहे ना बाहेरच्या साईडला ठेवणार आहे. तर आता अशाच प्रकारे आपण सगळं पूर्ण करून घेतोय. मोठी पानं बनवलेली पण मला ती नको आहेत म्हणून मी छोटी बनवते. ठीक आहे, तर हे पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथपर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि तुम्हाला जर जसे मोती कलर आवडेल, जो कलर आवडेल तो कलर तुम्ही घ्या. जर ब्लॅकमध्ये येत असेल, मिळत असेल ब्लॅकमध्ये, रेडमध्ये मिळत असेल तर रेडमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर ना आपल्याला आता हे अटॅच करायचे, झिप अटॅच करायचे. तर काय करायचं आपल्याला मिडलमध्ये ठेवायचं आहे बरोबर सेंटरला, आणि मार्किंग करून घ्यायचे इथे आणि इथे. आता आतल्या साईडला हे दिसणार नाही आपल्याला, ते इथूनच आपण फिरवून मार्किंग करून घेणार आहोत. इथे ही बघा इथे मार्किंग करून घेतली. आता इथून आपण इथे केले ना, म्हणजे इथे आपल्याला मार्किंग इथे हवी आहे बरोबर. ही बघा इथे. आता ग्लू घ्यायचं आहे आणि झिपची एक साईड आहे ना याला अटॅच करायची, सरळ साईड. ही झिपची सरळ साईड आहे आणि आता मी ही उलटी करते. इथे आणि घट्ट बसावं म्हणून ना आपण इथे क्लिप अटॅच करतोय. तर अशा प्रकारे बसवायचे. पण त्यानंतर ना एकदा हिला उचलून आपल्याला पुन्हा अंतर सीमित करून घ्यायचं आहे जिथपर्यंत आपल्याला हवी आहे. किंवा तुम्ही असे कट पाडून घेऊ शकता. जर तुम्हाला नसेल जमत ना ते बसवायला, तर तुम्ही ना या पट्टीवरती हलके हलके छोटे छोटे कट मारा. एकदम काय पाडायचं नाही आहे आपल्याला, ते एवढे कट मारून घ्यायचे. आणि आता ही आपण दुसऱ्या साईडला अटॅच करणार. जरा सुकू दे. ही सुकल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो त्या साईडला कसे अटॅच करायचे. आता बघा ग्लू आहे ना इथे अप्लाय करायचं आपल्याला पहिले. तर ही साईड आहे ना आता स्टिक होऊ दे.
ही दुसरी साईड आहे जी आपण चिकटवतोय, चिकट मारून घेतलेली ती, ठीक आहे. तर ती हळूहळू करून ना थोडं थोडं करून स्टिक करून घ्यायची आपल्याला. प्रेस करत जा खाली थोडं, म्हणजे ती बरोबर बसेल. ठीक आहे, असंच करून आपल्याला पुढची साईड पण चिकटवून घ्यायची. आता काय करायचं मध्ये याला पण आपल्याला क्लिप लावावं लागेल. आणि आता एक तर पण थोडं ड्राय होऊ दे. ही साईड आहे ना थोडीशी ओपन करायची. एकदा थोडंसं चिकटलं ना त्याच्यानंतर मग इकडे क्लिप लावायच्यात आपल्याला, कारण ही साईड आपल्याला फिक्स होणं खूप गरजेचं आहे. इथे आपल्याला मोठीच क्लिप लावायला लागणार, कारण काय माहिती नाही तर ते चिकटणार नाहीत एकमेकाला, असे वर खाली होत राहतील. ठीक आहे ना. मी तुम्हाला दाखवते अजून एक स्टेप पुढे बाकी आहे. ही साईड आहे ना जशी इथे एखाद्या वेळेस आपली झिप आहे ना पूर्ण ओपन होऊ शकते. तर आपल्याला काय करायचं, सुई दोरा घ्यायचा आहे आणि ह्याची दोन्ही साईडची तोंड इकडचं आणि इकडचं लॉक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय सांगते माहिती आहे का, जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला जास्त दिवस वापरायचे, चेंज करणार नाही आहे तुम्ही, तर तुम्ही ना हिला इथून शिलाई मारू शकता. इथे ना इथे शिलाई मारू शकता तुम्ही. तर आपल्याला तितकं काय करायचं नाही आहे, फक्त इथून लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून ती सिक्युअर होऊन जाईल. त्यानंतर इथे कापून घ्यायचं, जवळून कापून घ्या, एकदम दिसली नाही पाहिजे अशी. ठीक आहे, मी तुम्हाला आता एक एक क्लिप काढून दाखवते. ही तोंड आहे ना एवढंसंच उघडत आहे, पण कारण काय म्हणते झीप छोटी असल्या कारणाने असं होत आहे. तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठी झीप बसू शकता. त्याशिवाय मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आपण काय पण ठेवू शकतो, जसं हँडसेट आहे. त्यानंतर अजून पण काय काय वस्तू आपल्याला ठेवू शकतो याच्यामध्ये. झालेली आहे पाठी मागे पण बघा किती सुंदर आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे दोऱ्याने हे करू शकता. हे बघा थोडं थोडं उघडते कारण अजून ती ओली आहे, पण मला व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे कारण मला बाहेर जायचं संध्याकाळी. तर मला हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशीच बॅग, असाच क्लच तुम्ही बनवा घरी आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही कशी बनवली किंवा काय तुम्ही चेंज केलं का त्यात. त्याशिवाय तुम्हाला दुसरं काय मला सांगायचं माहिती आहे, नवीन असाल ना चॅनलवरती, आजच तुम्ही आला असाल, व्हिडिओ पाहिला आहे, तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा, लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा व्हिडिओवरती आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा आणि ऑलवर सेट करा. बस इतकंच करा. मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर प्लीज चॅनल बघत राहा, पाहत राहा चॅनलला. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.